काय म्हणते रोबोट युअर डिएक्टिव्ह नाही बोला. हां हॅलो सर. हो मी आलो होतो आता लाईव्ह. हां हो सर हो. बोला. हॅलो हॅलो हॅलो. ठीक आहे खाली येते नाही. ठीक आहे ते म्हणाले सर आवाज येतो का विचारा त्यांना. सर आवाज येतो का? सर आवाज येतोय का? हां बोला सर बोला. सर आवाज येतो का? खालचे मेसेज वाचा. काय म्हणता? हो येतोय पण. बोला सुरू करा. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. तथागत गौतम बुद्ध स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले, स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा 7 समुद्रापलीकडे जाऊन गाणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना मानाचा मुजरा. प्रतीपचंद्रलेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शहाशुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. शहाजीचा पुत्र शिवाजी याची शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी अंजीला सर्व विश्वाने वंदन केले अशी मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते शोभून दिसते. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण आज जयंती साजरी करीत आहोत. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांची विशेष गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट ठरवणे आणि ती पूर्णत्वास नेणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिशय महत्वाचं गुण होतं. वयाच्या 15व्या वर्षी 1645 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि 1674 मध्ये वयाच्या 44व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे सार्वभौम राजे झाले. शिवाजी महाराजांचा कालखंड हा मध्ययुगीन कालखंड आहे. मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करत असताना विचार करत असताना मध्ययुगीन कालखंडाची काही वैशिष्ट्ये पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. मध्ययुगीन कालखंडाचं वैशिष्ट्य पाहत असताना मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण पाहतो की ग्रंथ प्रामाण्यवाद, पराकोटीची अंधश्रद्धा, विचार विश्वाचा केंद्रबिंदू दैववाद, देववाद आणि धर्मवाद होता. परंतु शिवाजी महाराजांचं जेव्हा आपण कार्य आणि कर्तृत्व पाहतो त्यावेळेस मात्र असं लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला मारक असणारी, मानवी विकासाला मारक असणाऱ्या अनेक गोष्टींचा आणि तत्वांचा परित्याग त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे कालातीत आहे. काळाच्या पुढे जाणार हे त्यांचं कार्य आहे. ग्रंथ प्रामाण्यवादाचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. त्यामुळे या पृथ्वीवर क्षत्रिय शिल्लक राहिले नाहीत. शिल्लक राहिले ते फक्त ब्राह्मण आणि शूद्र, आणि शूद्र हा राजा होऊ शकत नाही असं आपल्याला ग्रंथ प्रामाण्यवाद सांगते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी हा ग्रंथ प्रामाण्यवाद त्यांनी नाकारला की त्यांनी प्रयत्नवादाला महत्व दिलं
की शूद्र सुद्धा राजा होऊ शकतो, म्हणून शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी राजा होण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प त्यांनी वयाच्या 44व्या वर्षी पूर्ण केला. म्हणून छत्रपती राजे हे खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेला लाथाडणारे, विज्ञानवादी विचार करणारे, प्रयत्नवादी, सकारात्मकवादी असे छत्रपती शिवाजी राजे होते. म्हणून जे काही समाजाला विघातक आहे, जे काही मानवी विकासाच्या आड येणार आहे, त्या सगळ्याचा छत्रपती शिवरायांनी त्याग केलेला, त्याला नकार दिलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र पाहत असताना आपल्याला असं लक्षात येतं की 17व्या शतकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे एवढे सोपे नव्हते. आज आपण 21व्या शतकामध्ये वावरत आहोत, परंतु 17व्या शतकामध्ये आपल्याला माहित आहे 19व्या शतक हे प्रबोधनाचं युग होतं आणि प्रबोधनाच्या युगातून विज्ञान युगाला सुरुवात झाली. आणि विज्ञान युग 20व्या शतकामध्ये विज्ञान युग हे अतिशय प्रगतीवर होते, प्रचंड प्रगती विज्ञानाने केलेली होती. परंतु 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी जो काही विचार मांडला, जे काही कार्य केलं, ते अतिशय महत्वाचं होतं. हे कोणी नाकारू शकत नाही, हे विसरू शकत नाही. शिवाजी महाराजांनी फक्त भौतिक वस्तूमध्येच विज्ञान पाहिलं नाही, तर जिवंत माणसातला विज्ञान त्यांनी जागा केला. सामाजिक क्षेत्रातला विज्ञान असेल, धार्मिक क्षेत्रातला विज्ञान असेल, आर्थिक क्षेत्रातला विज्ञान असेल, धार्मिक क्षेत्रातला विज्ञान असेल आणि गड किल्ल्यासाठी स्थापत्यशास्त्रातला विज्ञान असेल, सगळाच विज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांनी जागा केला. सामाजिक क्षेत्रातील त्यांचा जर वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला पाहायचा असेल तर जेव्हा 1664 मध्ये शहाजीराजे भोसले यांचं निधन झालं आणि प्राचीन आणि मध्ययुगीन परंपरेनुसार की एखाद्या स्त्रीचा पती निधन झाल्यानंतर, मरण पावल्यानंतर त्या पतीला सती जाणं हे त्या ठिकाणचं अलिखित नियम होता. परंतु छत्रपती शिवरायांनी राजमाता जिजाऊंना सती जाऊ दिलं नाही. यातून त्यांचा सामाजिक क्षेत्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो. 23 फेब्रुवारी 1670 मध्ये बाळराजे राजाराम जन्माला आले आणि राजाराम महाराज हे जन्माला येताना पालथे जन्माला आले. आणि पालथे जन्माला आल्यानंतर आपल्याकडं पालथं जन्माला येणं हे अपशकुन समजल्या जातं. सगळेजण अपशकुन व्यक्त करू लागले, हा बाळ पालथा जन्माला आला, आता शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं काही खरं नाही. परंतु शिवाजी महाराजांनी त्यावेळेला सांगितलं, हा बाळ पालथा जन्माला आला, याचा अर्थ तो दिल्लीची पातशाही पालती घालेल. म्हणजे हा 17व्या शतकामधला हा जो विचार आहे, 17व्या शतकामध्ये सगळीकडे अंधश्रद्धा आहे, सगळीकडे अज्ञान आहे, रूढी आहे, परंपरा आहेत. सगळ्या गोष्टीचा पगडा असताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, हा बाळ पालता जन्माला, याचा अर्थ तो दिल्लीची पातशाही पालती घालेल. यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक क्षेत्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर धार्मिक क्षेत्राचा जर आपण विचार केला, धर्मग्रंथ असं म्हणत होते की एकदा व्यक्ती जर धर्म बदलला तर तो मेल्या समान आहे. नेताजी पालकर असतील, बजाजी निंबाळकर असतील, यांनी धर्म बदलून मुस्लिम धर्मामध्ये गेले होते. त्या काळातल्या धर्मपंडितांनी छत्रपती शिवरायांना असं सांगितलं, महाराज हे धर्म बदलून गेलेले आहेत आणि यांना आता आपल्या धर्मात येता येणार नाही. त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्या धर्मपंडितांचा विचार लक्षात न घेता त्यांच्या अंधश्रद्धावादी विचारांना लाथाडून नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकर यांना हिंदू धर्मामध्ये घेतले. एवढेच नाही तर बजाजी निंबाळकरांचा मुलगा महाजी निंबाळकर यांना आपली मुलगी सकुबाई देऊन त्यांचा विवाह घडवून आणला. असे हे विज्ञानवादी राजे या 17व्या शतकामध्ये होऊन गेले. हे फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारत देशासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट होती. म्हणून असे हे छत्रपती शिवाजी महाराज. आर्थिक अर्थशास्त्रातील जर आपण त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन पाहायचा असेल तर त्या काळामध्ये समुद्रावर प्रवास करणे, समुद्रावर जाणे, सिंधू बंदी म्हणून
नकार दिला होता. तुम्हाला समुद्रावर प्रवास करता येणार नाही. समुद्रावर प्रवास करणे म्हणजे पाप आहे. समुद्रावर जाणे म्हणजे एक प्रकारचं धर्माचं अपमान आहे, धर्माचं उल्लंघन आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये समुद्रावर मिठागरांची निर्मिती करून त्या भागात असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी जोड व्यवसायाची निर्मिती करून दिली. त्यातूनच ते अर्थार्जन करू शकले. यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आर्थिक क्षेत्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, आपण जर त्यांचं स्थापत्य शास्त्रातील जर दृष्टिकोन पाहिला तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांकडे 360 किल्ले होते, पण कोणत्याच गड किल्ल्यावर त्यांनी कसल्या प्रकारची पूजा अर्चा केली नाही. फक्त त्या किल्ल्याचा उपयोग आपल्या स्वराज्याच्या उभारणीसाठी कशा प्रकारे करता येईल याचाच त्यांनी विचार केला. 1980 मध्ये पोर्तुगाल या ठिकाणी जगभरातील गड किल्ल्यांचं प्रतिकृतीचं प्रदर्शन झालं आणि त्यामध्ये जो आपला राजगड किल्ला होता तो राजगड किल्ला जगातील सर्वश्रेष्ठ किल्ला म्हणून त्या प्रदर्शनामध्ये आपल्या राजगड किल्ल्याची नोंद घेण्यात आली, त्याचा गौरव करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्याची निर्मिती करत असताना त्या ठिकाणी वापरलेला जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, जे आजच्या काळामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढं विकसित झालं तर तसं विज्ञान आणि तंत्रज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये विविध किल्ल्याचं बांधकाम करत असताना, विविध किल्ल्याची डागडुजी करत असताना निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. रायगडाला तर पूर्वेकडचा जिब्राल्टर असं म्हणतात. युरोपचे लोक तर रायगडाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये रायगडाच्या पावनभूमीला नमस्कार करण्यासाठी येत असतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा स्थापत्य शास्त्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांकडे संसाधनं खूप कमी होती, काळाची मर्यादा होत्या. सगळ्या गोष्टीच्या मर्यादा असताना सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उपयोग करून शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य वाढवलं, उभं केलं, नुसतं स्वराज्यच नाही तर स्वराज्याचं रूपांतर त्यांनी सुराज्यामध्ये केलं. आपण जगाचा इतिहास वाचत असताना, पाहत असताना असं म्हणतो की जगाचा सर्वश्रेष्ठ व्यक्ती जर कोण असेल तर तो अलेक्झांडर उर्फ सिकंदर आहे. सिकंदराने वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी जग जिंकण्याची इच्छा व्यक्त केली. पण मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे, अलेक्झांडरने फक्त जग जिंकण्याची इच्छा व्यक्त केली, पण आमचा राजा वयाच्या 12व्या वर्षी जो राजमुद्रा लिहितो आणि त्या राजमुद्रेमध्ये अशी इच्छा व्यक्त करतो की मला कल्याण करायचं, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती ध्येय तिष्ठविती परोपकारे. तर अशा प्रकारे जगाच्या कल्याणाची इच्छा करणारा, आपल्या प्रजेच्या कल्याणाची इच्छा करणारा हा राजा म्हणून 1000 वर्षातला सर्वश्रेष्ठ राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद जगाने घेतलेली आहे. आरमाराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी दिसून येतं नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद जगाने घेतलेली आहे. आपल्याला माहित आहे आपल्या देशाचं जे काही रक्षण आहे, आपल्या देशाचं जे काही रक्षण आहे ते रक्षण या ठिकाणी वायुदल, भूदल आणि नौदलाच्या माध्यमातून होत असते. आणि नौदलाचा पायंडा जर कोणी पाडला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडलेला आहे. कारण आपल्याला माहित आहे की आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. म्हणून आपल्या या समुद्र किनाऱ्यावर सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, डच यांनी एक प्रकारची आपली एक हाती सत्ता निर्माण केलेली होती. आणि यांना जर शह द्यायचा असेल तर ज्यांची आरमार त्यांची सागरावर, समुद्रावर सत्ता, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती करण्यास सुरुवात केली. परंतु डचांनी त्यांना सहकार्य केलं नाही, इंग्रजांनी त्यांना सहकार्य केलं नाही, पोर्तुगीजांनी त्यांना सहकार्य केलं नाही. त्यावेळेस आपल्या नौकानयन या शास्त्रातील अभ्यासानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेनं, स्वतःच्या अभ्यासानं त्यांनी विशिष्ट प्रकारच्या अशा नौका त्या ठिकाणी त्यांनी तयार केल्या
आणि तयार केल्यानंतर त्यातील एक विशेषता होती, कारण इंग्रजांनी तयार केलेल्या नौका असतील, डचांनी तयार केलेल्या नौका असतील, सिद्धींनी तयार केलेल्या नौका असतील, मात्र या नौका खोलगट होत्या. परंतु शिवाजी महाराजांनी जे काही नौका तयार केल्या त्यांचे जे तळ होते ते तळ उथळ होते. त्यामुळंच या ठिकाणी गतिमान अशा आपल्या आरमारांनी, आपल्या नौकांनी डचावर, पोर्तुगीजावर, सिद्धीवर या ठिकाणी प्रभाव करू शकले आणि त्यांचा या ठिकाणी पराभव करू शकले. म्हणून अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जो काही आपल्या स्थापत्यशास्त्राच्या अंगाने आपल्या या ठिकाणी असलेल्या जे काही आरमार आहे, आरमाराच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी आपलं स्वराज्य उभं केलं, वाढवलं. एवढंच नाही, सिंधुदुर्ग किल्ल्यासारखा किल्ला, पदमदुर्गासारखा किल्ला त्यांनी निर्माण केला. कारण समुद्रावर जाणेच बंदी होती. समुद्रावर जर गेलात तर तुम्ही धर्माचं उल्लंघन केलात, समुद्रावर जर तुम्ही गेलात तर तुम्ही पाप केलात, असं ज्या काळामध्ये समजल्या जात होतं त्या काळामध्ये छत्रपती शिवराय समुद्रात नुसते गेले नाहीत, तर समुद्रामध्ये जाऊन त्या प्रकारे त्यांनी किल्ल्यांची उभारणी केली. नवे विज्ञानातून त्यांनी त्या किल्ल्यांची निर्मिती केली. आज आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत विचार करतो, पण मित्रांनो आपण जर विचार केला, सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 खंडी शिशे ओतले होते. शिशे हा धातू आला की त्याचा संबंध विज्ञानाशी आला, आणि विज्ञान म्हटलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन होता, या ठिकाणी हे सिद्ध होते. म्हणून अनेक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जे जे काही क्षेत्र त्यांनी हाताळले, जे जे काही क्षेत्र त्यांनी क्षेत्राला त्यांनी स्पर्श केला, ज्या ज्या क्षेत्राचा, ज्या ज्या घटकाचा त्यांनी वापर आणि उपयोग केला, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. आपण जर पाहिलं आपले जे शैक्षणिक 10 गाभा घटक आहेत त्यामध्ये आपल्याला पर्यावरण आणि विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, कारण आपण आज शाळा महाविद्यालयामध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांना असं सांगत असतो की जे आपले 10 गाभा घटक आहेत त्यामध्ये आहे पर्यावरणाचं रक्षण आणि त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती विद्यार्थ्यांमध्ये झाली पाहिजे. म्हणून पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर आज आपण असं म्हणतो की आपला जो प्रदेश आहे तो प्रदेश अधिक वनाच्छादित झाला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्ष संवर्धन असेल, वन संवर्धन असेल किंवा मृदा संवर्धन असेल, या बाबतीत अतिशय गांभीर्याने विचार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विशेष असं आज्ञापत्र काढून त्यांनी सांगितलं की जे आपल्या रयतेने या लेकरांसारखी या झाडांची वाढ केलेली आहे म्हणून ते झाडे तोडता कामा नये. म्हणजे आजचं शासन म्हणते किंवा आजच्या वेगवेगळ्या सामाजिक किंवा वेगवेगळ्या संघटना असं म्हणतात की झाडे लावा, झाडे जगवा. म्हणजे हा जो विचार आहे हा विचार 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जर आपल्या प्रदेशामध्ये जर चांगल्या प्रकारची जर वर्षा व्हावी, चांगल्या प्रकारचं जर पाऊस व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या भागातील लोकांनी त्या ठिकाणी अधिकाधिक झाडे लावली पाहिजे. नुसते झाडे लावून उपयोगाचं नाही, झाडे लावा आणि त्याचबरोबर झाडे जगवा. जसं संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती. म्हणून हा जो संतांचा विचार फक्त शिवाजी महाराजांनी फक्त ऐकला नाही तर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. म्हणून आज सुद्धा जगातले अनेक पर्यावरण शास्त्रज्ञ छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पर्यावरणाशी संबंधित जो काही विचार आहे तो पर्यावरणाचा विचार या ठिकाणी अंगीकारण्याचा प्रयत्न करत असतात की 17व्या शतकामध्ये या व्यक्तीनं पर्यावरणाच्या बाबतीत केलेला विचार आजही ते अभ्यासण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या वेगवेगळ्या गड किल्ल्यावर या ठिकाणी येत असतात. म्हणून अशा पद्धतीने पर्यावरणाच्या बाबतीत सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा
दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. म्हणून अशा अनेक अंगाने छत्रपती शिवाजी महाराज हे विज्ञानवादी होते. संतांनी सांगितलं भेदाभेद अमंगल, भेदाभेद करणे हे अमंगल आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी कधीच भेद केला नाही. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य होतं टॅलेंट सर्च करणे. पण दुर्दैवानं आजचे राजकर्ते मात्र व्हायलेंट सर्च करतात, गुणवत्ता बघत नाहीत, की त्यांना अतिशय गोंधळ घालणारी, अतिशय लोकशाही अस्ताव्यस्त करणारी, नष्ट करणारी कार्यकर्ते मंडळी यांना हवी असतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी टॅलेंट सर्च केला. मावळच्या खोऱ्यामध्ये त्यांनी अनेक अशी रत्नाची खाण त्यांनी शोधून काढली. म्हणून शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचेच नाही तर ते संपूर्ण भारताचे राजे होते. म्हणूनच तुम्हाला माहित असेल की 1803 मध्ये जनरल लेक याने जेव्हा दिल्ली जिंकली होती तर त्यांनी त्या दिल्ली विजयाच्या डायरीमध्ये असं लिहून ठेवलं की आम्ही जी दिल्ली आहे ती दिल्ली आम्ही मुघलांकडून नाही तर आम्ही मराठ्यांकडून घेतलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याचं साम्राज्यामध्ये नंतरच्या काळामध्ये रूपांतर झालं आणि त्या ठिकाणी इंग्रज सुद्धा अशी भावना, असे विचार या ठिकाणी व्यक्त करतात. म्हणून शिवाजी महाराजांना आपण फक्त युद्धामध्येच अडकवून ठेवायचं नाही. युद्ध करणं तर प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील राजाचं तर ते कर्तव्यच होतं. त्या ठिकाणी ती त्यांची जबाबदारी होती. एखादा राजा जर राजगादीवर आला आणि तो जर युद्ध करत नसेल तो राजा म्हणून घेण्याच्या पात्रतेचा नाही. अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होत होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त युद्धच केले असं नाही, युद्ध करणं हे आवश्यक होतं. पण त्यांचे युद्ध हे राजकीय होते, धार्मिक कधीच नव्हते. त्यांच्या अवतीभोवती असणारी अनेक इस्लाम राष्ट्र होती. मग ते विजापूरची आदिलशाही असेल, गोवळकोंड्याची कुतुबशाही असेल, या मुघलांची औरंगजेबाची मुघलशाही असेल किंवा या ठिकाणी असणारी निजामशाही असेल. परंतु शिवरायाने त्या ठिकाणी धर्माचा संबंध कधीच त्यांनी येऊ दिला नाही. ज्या वेळेस विजापूरची आदिलशाही आणि शिवाजी महाराजांच्या सैन्याचं युद्ध चालू होतं आणि शिवाजी महाराजांच्या असं लक्षात आलं की विजापूरच्या विशिष्ट भागामध्ये दुष्काळ पडलेली आहे तर त्या ठिकाणी धान्य पाठविण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे तथागत गौतम बुद्धापासून चालत आलेला समतेचा ममतेचा संदेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंत जो चालत आला तोच विचार छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आपल्याला 17व्या शतकामध्ये दिसून येतो. म्हणून राजाने फक्त कारभार सांभाळावा एवढीच त्या ठिकाणी त्यांनी काम केलं नाही. तर आज आपण पाहतो जगातील लोकशाहीवादी राष्ट्र, लोकशाहीवादी समर्थक, लोकशाहीचे अभ्यासक असं म्हणत असतात की जर आपली लोकशाही जर अधिकाधिक जर सुदृढ करायची असेल, आपली लोकशाही जर अधिकाधिक बलवान करायची असेल तर आपण सत्तेचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात अष्टप्रधान मंडळाची नेमणूक या ठिकाणी केली होती. छत्रपती शिवरायांनी म्हटलं होतं की एक व्यक्ती अनेक कामं व्यवस्थित करू शकत नाही पण एक व्यक्ती एक काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणून 8 मंडळाची या खात्याची निर्मिती करून प्रत्येकाकडे एक खातं देण्यात आलं. परंतु दुर्दैवानं शिवाजी महाराजांनंतर जे काही राज्यकर्ते झाले त्यांनी मात्र सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या ऐवजी सत्तेचं केंद्रीकरण केलं. त्यामुळे लवकरच या मराठेशाहीचा अस्त झाला. म्हणून काळाच्या पुढे जाणार असं हे शिवाजी महाराजांचं जे काही व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व आज सगळ्या जगाने अभ्यासावं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आज इस्रायल सारखं राष्ट्र सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जलनियोजन केलं होतं, जे मृदा नियोजन केलं होतं, दुष्काळ पडल्यानंतर कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी
त्याचं नियोजन केलं पाहिजे. दुष्काळ पडल्यानंतर कशा पद्धतीने आपल्या प्रजेला आपण सोय सुविधा दिल्या पाहिजेत, हा जो विचार त्यांनी केला होता. तर इस्रायल सारखं राष्ट्र सुद्धा म्हणतं की तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही अभ्यास केलेला होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांनी शेतीचं नियोजन केलं होतं, त्याचा काही अंश आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. त्यांचं जे जलनियोजन आहे, त्या जलनियोजनाचा आम्ही अभ्यास आज केलेला आहे. म्हणून आज सुद्धा शासन शिवकालीन जलनियोजन या पद्धतीनं आज विचार करताना आपल्याला दिसून येतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज तर या ठिकाणी व्यवस्थापन गुरु होते, मॅनेजमेंट. आज आपण म्हणतो की शिवाजी आज मॅनेजमेंट जमलं पाहिजे. खूप लोक म्हणतात, खूप लोकांची अडचण असते, आम्हाला मॅनेजमेंट जमत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस मात्र छत्रपती शिवाजी महाराजांकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस मात्र आपल्याला त्यांच्या अंगी असलेलं जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट या ठिकाणी दिसून येते. आपल्याला माहित असेल, म्हणूनच राजमाता जिजाऊ यांचे वंशज प्राध्यापक नामदेवराव जाधव असं म्हणतात की त्यांना व्यवस्थापन गुरु असं म्हणतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं जे काही व्यवस्थापन केलं, जलव्यवस्थापन असेल, अर्थनियोजन असेल, जसं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी. म्हणजे अर्थाचं नियोजन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. 1630 मध्ये आपल्या दक्षिणेमध्ये असा दुष्काळ पडला होता की लोक एका भाकरीच्या तुकड्यासाठी स्वतःला विकून घ्यायला तयार होते, पण विकत घेणाराच कोणी नव्हता. म्हणजे 1630 मध्ये अशी नोंद आहे. पण या 20 वर्षानंतरच 1650 मध्ये असं काही स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये केलेलं, पुणे शहर वसून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळातील लोकांना एक सुराज्य देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे यातून आपल्याला त्यांच्या अंगी असणारं जे काही मॅनेजमेंट आहे, त्यांच्या अंगी असणारं जे काही व्यवस्थापन आहे ते आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणी त्यांनी आपण पाहतो की राज्य व्यवहार कोशाची त्यांनी निर्मिती केली. त्या काळामध्ये असणारे जे काही पारशी शब्द होते, उर्दू शब्द होते, पारशी शब्दाचा उर्दू शब्दाचा प्रभाव म्हणजे त्या राज्यव्यवस्थेचा प्रभाव आहे असं त्या काळामध्ये समजल्या जात होतं. परंतु शिवाजी महाराजांनी, तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आमाघरी धन शब्दाचीच रत्ने, शिवरायांनी त्या शब्दांना रत्ना समजले होते. आणि त्यांनी राज्यव्यवहार कोशाची धोंडीराज लक्ष्मण व्यास यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती केली. म्हणजे अशा पद्धतीने की आपल्या राज्याला काय हवं आहे, आपल्या राज्याला काय पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतं. युद्धशास्त्रामध्ये जर आपण विचार केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी सगळ्या मराठ्यांचा या ठिकाणी पराभव होत असत. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा विचार केला, अभ्यास केला की आपल्या मराठ्यांचा का पराभव होतो. त्या पराभवाचा त्यांनी विचार केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपले मराठे सैनिक जे काही तलवार वापरतात त्या तलवार अतिशय लहान आकाराच्या आहेत, म्हणून ते आकार वाढवण्याचं काम, त्याची लांबी वाढवण्याचं काम, विशिष्ट प्रकारच्या धातूचा उपयोग करण्याचं काम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आपण अनेक जण म्हणतो श्रद्धेचा भाग वेगळा की छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी भवानीनं तलवारी दिली, हे लोकभावनेसाठी आपण समजू शकतो. परंतु विज्ञानवादी दृष्टिकोनातून विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांची ती जी तलवार होती ती तलवार पोर्तुगालांकडून सावंताकडे आली आणि सावंतांकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये 1000 होन देऊन ती विकत घेतली होती. म्हणजे आजचं जे काही विज्ञान असं सांगतं की अरुणव्रत नावाचं जे काही पोलाद होतं त्या पोलादापासून ते
तलवार बनवलेली होती. म्हणून अशा पद्धतीनं फक्त शिवाजी महाराजांना का देवाचा आशीर्वाद होता, देवीचा आशीर्वाद होता म्हणून त्यांचं कर्तृत्व आपण कमी करू शकत नाही. शिवाजी महाराज हे एक सर्वसामान्य होते आणि सामान्यामधून असामान्यत्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा शिवाजी महाराजांचेच पाईक आहोत. आपण सुद्धा शाहू महाराजांचे पाईक आहोत. आपण सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक आहोत. आपण सुद्धा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पाईक आहोत. म्हणून जो विचार शिवरायांनी दिला, प्रयत्नवादाचा विचार, प्रयत्नाने वाळूचे कण रगडितात तेलही गळे, म्हणून अशा प्रकारचा तो त्यांचा जो काही विचार आहे, प्रयत्नवादाचा जो काही विचार आहे, विज्ञानवादाचा जो विचार आहे, तो विचार आपण आजच्या दिवशी या ठिकाणी अंगीकारला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एक जागीरदाराचा मुलगा होता आणि त्यांना सुखासुखी जीवन जगता आलं असतं. परंतु बुडता हे जन न देखवे डोळा, मनहुनी कळवळा येत असे. अरे इथं या ठिकाणी माझी जनता आहे, माझी रयत आहे, या रयतेचे किती हाल होतात. आदिलशाहीचं, मुघलशाहीचं, कुतुबशाहीचं, निजामशाहीचे भांडणं होतात आणि त्याच्यामध्ये हाल होतात ते फक्त माझ्या रयतेचे. म्हणून माझी रयत सुखी झाली पाहिजे. मला राजा होण्याचा हेतू किंवा उद्देश हा मला स्वतःला राजा होऊन मला दाखवायचं नाही, मला मिरवायचं नाही. तर मी जर राजा झालो तर माझ्या या राज्याला, माझ्या या प्रजेला, माझ्या या रयतेला मी सुखी करू शकतो. अशा प्रकारचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. म्हणजे आज आपण जे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडतो, लोककल्याणकारी राज्याचा आपण विचार करतो, तोच विचार त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला होता. म्हणूनच या ठिकाणी डॉक्टर श्रीमंत कोकाटे असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या काळात एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता, मग आजच का करतो? तर असा सवाल ते या ठिकाणी या व्यवस्थेला विचारतात. मग त्या ठिकाणी असणारं त्यांचं जे काही शेतकऱ्याबद्दलचं असलेलं प्रेम असेल, शेतकऱ्याबद्दल असलेली त्यांची जी काही निष्ठा असेल, कारण शेतकरी हाच महत्वाचा घटक आहे. शेतकरी जगला तरच माझी रयत जगेल, माझी प्रजा जगेल, असं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत होतं. कारण 70 ते 80% सैनिक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये शेतकरी होते. म्हणून असा हा शेतकरी जगला पाहिजे, असा विचार, शेतकरी जगला पाहिजे, कामगार जगला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने या सागरी, आगरी, कोळी, साळी, माळी या सगळ्यांचाच शिवाजी महाराजांनी विचार केलेला आहे. म्हणूनच आपण पाहतो की या ठिकाणी कोळी समाजातून आलेला, एक आदिवासी समाजातून आलेला तानाजी मालुसरे म्हणतो की आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे. हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी जो दिलेला होता, शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेची, आपल्या सैनिकांची घेतलेली जी काळजी होती, त्या काळजीमुळेच या ठिकाणी ते म्हणत होते, लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे. म्हणून अशा पद्धतीने अनेक जातीचे, अनेक धर्माचे, ब्राह्मण असतील, प्रभू असतील, साळी असतील, माळी असतील, त्या काळामध्ये जे जे काही लोक होते त्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सहकार्य केलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे, शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ते 18 पगड जातीचं होतं. 12 बलुतेदार, 12 अलुतेदार अशा प्रकारची त्यांची हे स्वराज्य होतं. स्वराज्य ही श्रींची इच्छा, श्रींची म्हणजे सगळ्यांची इच्छा. जो या रयतेमध्ये राहणारा जो काही शेवटचा घटक आहे, त्या शेवटच्या घटकाची अशी इच्छा होती की शिवाजी राजे झाले पाहिजेत. आपल्याला माहित आहे, ज्यावेळेस शिवाजी महाराजांना पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे जायचं होतं, ज्यावेळेस पन्हाळगडाला सिद्धीने वेढा घातलेला होता, शिवाजी महाराजांना त्यातून निघणं एवढं सोपं नव्हतं. परंतु शिवा काशीद नावाचा जो न्हावी समाजातला आहे,
तो समोर आला आणि तो सिद्धूला सांगू लागला, मीच शिवाजी आहे. सिद्धीला वाटला हे शक्य नाही, शिवाजी एवढा सोपा आणि सरळ नाही, तो येऊन म्हणू शकत नाही की मी शिवाजी आहे. तर त्यावेळेस शिवा काशीदला हे माहीत होतं की सिद्धीला जर समजलं तर तो मला ठार करेल, तो मला जिवंत मारेल. तरी तो सामोरे येऊन म्हणतो की मीच शिवाजी आहे. तर त्यावेळेस शिवा काशीदला हे माहीत होतं की मी मरणार, मी मेलो तरी चालेल, परंतु माझा राजा जिवंत राहिला पाहिजे. कारण राजा जर जिवंत असेल तर उद्याचं माझं स्वराज्य निर्माण होईल, आणि स्वराज्य जर निर्माण झालं तर त्या स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये होईल. आणि माझ्या प्रजेला जे काही मला दुःख आतापर्यंत माझ्या प्रजेला सोसावं लागलं, माझ्या प्रजेची जी विटंबना झाली, आतापर्यंत माझ्या प्रजेला जे काही त्रास सहन करावा लागला, त्या सगळ्या गोष्टीतून मुक्तता मिळेल अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी त्या शिवा काशीदनी केलेला होता. आग्रा भेटीचा प्रसंग आपल्याला माहित असेल की जो भारताचा बादशाह औरंगजेब, अतिशय क्रूर म्हणून ज्याची इतिहासानं नोंद केलेली आहे, जो आपल्या स्वतःच्या मुलाचा सुद्धा विचार केला नाही. शहाजादा अकबर जेव्हा त्याच्या विरोधात बंड करून दक्षिणेमध्ये आला, संभाजी महाराजांना भेटला, त्यावेळेस तो त्या पुत्राचा विचार केला नाही. म्हणजे जो आपल्या बापाचाही विचार करत नाही, पोराचाही विचार करत नाही, असा हा बादशाह औरंगजेब. आणि औरंगजेबाने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना कैद केलं होतं, त्यावेळेस मात्र त्यांना वाचवणारा मदारी मेहतर हा मुस्लिम धर्मातला होता. म्हणून काही इतिहासकार जाणीवपूर्वक असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक होते. तर हा विचार सरणीचा त्याग आपण केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण होते, म्हणूनच त्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी कुळवाडी भूषण, पवाडा गातो भोसल्याचा, छत्रपती शिवाजीचा असा गौरवपूर्ण उल्लेख करतात. म्हणून असं आपल्याला म्हणता येतं की शिवाजी महाराजांचं हे जे काही राज्य होतं ते राज्य सगळ्यांचं होतं. या ठिकाणी शेतकऱ्यांचं होतं, कामकऱ्यांचं होतं, कष्टकऱ्यांचं होतं, बहुजनांचं होतं, बहुजनाशी आदरू. तर असे हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राला लाभले. म्हणून आपल्या महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणावह गोष्ट आहे. म्हणून तथागत गौतम बुद्धापासून आलेला विचार जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत आला, तुकोबारायांपासून आलेला विचार या ठिकाणी नामदेवरायांपर्यंत आला, नामदेवरायांपासून आलेला विचार आज आपल्याला राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंत जो आलेला विचार आहे, तो विचार आपल्याला पुढे न्यावयाचा आहे. आणि याच विचाराचे पाईक म्हणून आपल्याला कार्य करायचं आहे. असे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे गुणगान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य असं आहे की त्यांची एकाच दिवशी नाही तर आपण दररोज जयंती साजरी करावी, असं त्यांचं कर्तृत्व आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणून सहिष्णुतावाद हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय महत्वाचा गुण आपल्याला दिसून येतो. सहिष्णुता म्हणजे माझा धर्म श्रेष्ठ आहे तसा इतराचाही धर्म श्रेष्ठ असू शकतो. मी हिंदू आहे तर मुस्लिम धर्म सुद्धा श्रेष्ठ आहे, बौद्ध धर्म सुद्धा श्रेष्ठ आहे, जैन धर्म सुद्धा श्रेष्ठ आहे, पारसी धर्म सुद्धा श्रेष्ठ आहे, यहुदी धर्म सुद्धा श्रेष्ठ आहे. मग अशा प्रकारचा विचार शिवाजी महाराजांचा होता. म्हणून त्यांनी आपला जो राजकीय लढा आहे त्या राजकीय लढ्याला त्यांनी धार्मिक स्वरूप कधीच दिलं नाही. 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशाहला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं, बादशाह रब उल अलमीन आहे, रब उल इस्लाम नाही. म्हणजे ईश्वर हा फक्त तुमचाच आहे असं नाही, तर ईश्वर हा रब उल अलमीन म्हणजे तो सगळ्यांचा आहे. रब उल इस्लाम नाही म्हणजे तो इस्लामचाच आहे आणि तुम्ही इस्लाम धर्माचाच या ठिकाणी पगडा राहावा आणि इस्लाम धर्मच राहावं असा जो तुम्ही विचार करता ते अतिशय चुकीचं आहे. कारण तुमच्या
पंजोबानी बादशाह अकबराने जो विचार केलेला होता, सर्व धर्म समभावाची जी संकल्पना त्यांनी मांडलेली होती, तीच संकल्पनाचा तुम्ही अंगीकार करा, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी या औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रामध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं जे काही योग्य असेल, जे काही चांगलं असेल, ते कोणापुढेही सांगण्याचं धाडस छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होतं. मग तो जगाचा बादशाह असेल किंवा तो या राष्ट्राचा बादशाह असेल, या देशाचा बादशाह असेल, या सगळ्यांनाच ठणकावूनपणे, बेधडकपणे, धाडशीपणानं सांगण्याचं कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ राजे ठरतात. हे जे प्रजेचा विचार करतात, प्रजेच्या कल्याणाचा विचार करतात, रयतेचा विचार करतात, तेच राजे या ठिकाणी सर्वश्रेष्ठ होतात. म्हणून अशा या राजाचं जे कौतुक आहे, ते कौतुक जगातल्या सगळ्याच विचारवंतांनी केलेली आहे. आपल्याला माहित आहे, जगाने सुद्धा त्यांच्या या कर्तृत्वाची नोंद घेतलेली आहे. व्हिएतनाम सारखं राष्ट्र आपल्याला माहित आहे. व्हिएतनाम सारखं राष्ट्र अतिशय छोटं राष्ट्र, पण अमेरिकेला सळो की पळो करून सोडलेलं होतं. मग ह्याचा जेव्हा अमेरिकेने अभ्यास केला, तेव्हा अमेरिकेच्या असं लक्षात आलं की व्हिएतनाम काय करते, व्हिएतनाम जे युद्ध नीती वापरते, ती युद्धनीती या व्हिएतनाम राष्ट्राने कोणत्या राष्ट्राकडून शिकलेली आहे? भारताकडून शिकलेली आहे, रशियाकडून शिकलेली आहे का चीनकडून शिकलेली आहे? पण त्यावेळेस जेव्हा त्याचा ते अभ्यास करतात, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की त्यांची जी युद्धनीती आहे, ती महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी गनिमा कावा नावाची जी पद्धत वापरली होती, त्याच पद्धतीचा अवलंब व्हिएतनाम सारख्या राष्ट्राने केलं. म्हणून बलाढ्य राष्ट्र म्हणून ज्या राष्ट्राचं आपण नाव घेतो, ती अमेरिका व्हिएतनाम पुढं गुडघे टेकली. तर अशा पद्धतीने म्हणजे त्यांची जी प्रेरणा आहे, त्यांची प्रेरणा ही फक्त महाराष्ट्रानेच घेतली, भारतानेच घेतली असं नाही, तर जगातल्या अनेक राष्ट्रांनी, अनेक राष्ट्रप्रमुखांनी त्यांची प्रेरणा आपल्याला घेतलेली या ठिकाणी माहीत होते. तो आपल्याला माहीत असेल की बुंदेलखंडामध्ये छत्रसाल नावाचा राजा होता. तो राजा मुघलांची चाकरी करत होता. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तो भेटला, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की छत्रसाल, मी माझ्या प्रदेशामध्ये स्वतंत्र राज्य निर्माण करू शकतो, तर तुम्ही का निर्माण करू शकत नाही? म्हणून हाच छत्रसाल भविष्यामध्ये बुंदेलखंड नावाचं एक स्वतंत्र राज्य या ठिकाणी निर्माण करू शकतो. एवढंच नाही तर ओहोम नावाचे जे ओरिसा भागामध्ये असणारे, आसाम भागामध्ये असणारे जे आदिवासी होते, ते आदिवासी मात्र मुघलांनी अनेक प्रकारे त्यांना त्रास दिला, परंतु ते मुघलांपुढं दबले नाहीत. मुघलांचं साम्राज्य त्यांनी मान्य केलं नाही. त्यांनी असं पत्र लिहिलं की आम्ही या पूर्वेकडून आम्ही मुघलांवर आक्रमण करतो, तुम्ही दक्षिणेकडून आक्रमण करा, आम्ही या ठिकाणी मुघलांचं राज्य, मुघलांचं साम्राज्य आपण नष्ट करू. अशा प्रकारचा विचार ओहोम नावाचे असणारे आदिवासी आसाम या राज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जो काही प्रभाव आहे, तो प्रभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणूनच नंतरच्या काळामध्ये महादजी शिंदे नावाचा सरदार या ठिकाणी मुघलांचं पूर्ण राज्यकारभार सांभाळतो. म्हणूनच आपण म्हणतो, दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा. असं हे दिल्लीवरही राज्य आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा या छत्रपती शिवाजी महाराजांना मराठ्यांना दिली. म्हणूनच हेच मराठे या ठिकाणी दिल्लीवर सुद्धा राज्य करू शकले. म्हणून असे हे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या शत्रूनही त्यांचं कौतुक करावं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं, परंतु हा औरंगजेब मात्र 92 वर्ष जगला. हा औरंगजेब बादशाह पुढेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ते नावारूपाला आले, त्यांचं कर्तृत्व झालं आणि या ठिकाणी औरंगजेबा पुढंच छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी
मृत्यू झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी जेव्हा औरंगजेबाला कळली तेव्हा मात्र औरंगजेबाने विचार जे भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनेची नोंद जगाच्या इतिहासकाराने काफेकार नावाच्या मुघल इतिहासकाराने घेतलेली आहे. जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा तो राजसिंहासनावर बसलेला होता, पण जेव्हा छत्रपती शिवराय गेल्याची बातमी कळाली तेव्हा तो राजसिंहासनावरून उठला आणि तो या ठिकाणी नमाजाच्या रुकावता पडत या ठिकाणी गुडघे टेकून खाली बसला आणि तो अल्लाहकडे प्रार्थना करू लागला, ईश्वराकडे प्रार्थना करू लागला, अल्लाह एक नेक इंसान आ रहा है, जन्नत के दरवाजे खुले रखना, शत्रूनही कौतुक करावं असे हे आमचे राजे होते. म्हणून अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना आजच्या दिवशी आपण शतशः नमन करूया. मला या ठिकाणी बोलण्यासाठी जी संधी दिली यामध्ये मला संपूर्ण सहकार्य केलेले आणि नेहमीच पुरोगामी चळवळीमध्ये अग्रस्थानी असणारे, परभणीच नाही तर मराठवाड्यात प्रसिद्ध असलेले माझे मित्र कविवर्य सुरेश हिवाळे सर, हे पुरोगामी विचारामध्ये असणारे, चळवळीमध्ये सक्रिय असणारे, त्यांच्यामुळंच मी हे सगळं बोलू शकलो असे माझे मित्र सुरेश हिवाळे सर आणि पुरोगामी विचार मंच नाशिक रवींद्र सुरवसे सर आणि इतर सर्व त्यांचे सहकारी, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि त्यांचे जे काही प्रबोधन करण्याचं त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे ते अशाच प्रकारे प्रबोधनाचं कार्य त्यांचं चालत राहू आणि यामध्ये विचार व्यक्त करण्याची त्यांनी संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.